नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत। प्रश्न आयएमपी असल्यात, जुने असले तरी बघा येणाऱ्या भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात असेच प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत। पुन्हा रिपीट होऊ शकतात, शक्यता नाकारता येत नाही, त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। थोडी आयएमपी माहिती देखील असणार आहे, त्यानंतर ज्या काही अपडेट असतील बघा तर त्या देखील आपण या ठिकाणी अपडेट केलेल्या आहेत। जसं की पहिलाच प्रश्न बघा, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता तेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल हे बघा CP राधाकृष्णन होते, परंतु आता बदललेले आहे, तसे आपण अपडेट काही घेतलेत बघा, तर त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। येणाऱ्या भरतीसाठी तो उपयुक्त असणार आहे। ज्याला याचा PDF हवा असेल मेसेज करावा, टेलिग्रामवर अपलोड केला जाईल। प्रश्न पहिला आहे बघा, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे? तर पर्याय ब आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल आहेत। सध्या ते गुजरातचे देखील राज्यपाल आहेत। महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे। यांच्या अगोदर CP राधाकृष्णन होते, ते भारताचे 14वे उपराष्ट्रपती 15वे उपराष्ट्रपती बनले। आणि यानंतर महाराष्ट्राचे जे काही राज्यपाल पद होते बघा तर ते रिक्त होते, त्या जागेवर आचार्य देवव्रत यांना बघा महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून त्यांनी शपथ घेतली। हे देखील लक्षात ठेवायचं, कितवे 22वे संस्कृतमध्ये शपथ घेतली होती। दुसरा प्रश्न, कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले? असे आयएमपी प्रश्न आहेत बघा जे येणाऱ्या भरतीमध्ये रिपीट होऊ शकतात, त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा। तर महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून कोणास घोषित करण्यात आले? तर पर्याय ड दांडपट्ट्याला बघा महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले होते। लक्षात ठेवायचं आहे। राज्यमाता म्हणून देशी गाईला घोषित करण्यात आले। त्यानंतर राज्यगीत म्हणून जय जय महाराष्ट्र माझा या गीतास घोषित करण्यात आले। त्यानंतर महाराष्ट्राचा राज्योत्सव म्हणून गणेशोत्सव हा जो काही उत्सव आहे बघा तर तो राज्योत्सव म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। झाले 4 महत्त्वाचे कव्हर। पुढचा प्रश्न पाहूया, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर तो आला बघा पर्याय क सुधा मूर्ती यांना बघा 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे। 2023चा नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता। त्यानंतर 2025चा हा जो काही आहे बघा तर तो नितीन गडकरी, लक्षात ठेवायचं आहे, नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला आहे। चौथा प्रश्न आहे, भारताचा सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता? तर त्याचं नाव आहे बघा पर्याय अटल सेतू, अटल बिहारी वाजपेयी सेतू, शॉर्टमध्ये अटल सेतू हा भारताचा सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू आहे। लक्षात ठेवा, कोणत्या ठिकाणी बांधण्यात आला आहे? तर मुंबई या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे। सुदर्शन सेतू गुजरात राज्यामध्ये आहे। चिनाब सेतू नसून चिनाब ब्रिज आहे, जो जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज आहे बघा, जो जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे चिनाब नदीवर। झाले महत्त्वाचे पॉईंट्स कव्हर झाले। त्यानंतर अटल सेतू हा शिवडी नावाशिवाय सागरी सेतू त्याला देखील म्हटलं जातं, ज्याची लांबी आहे बघा 21.8 किलोमीटर। किती लांबी विचारली जाऊ शकते? 21.8 किलोमीटर लांबीचा आहे। 16.5 ही समुद्रात आहे आणि 5.5 जमिनीवर आहे। लक्षात ठेवायचं आहे। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणून देखील त्याला ओळखलं जातं। पाचवा प्रश्न पाहूया, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले? तर 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पर्याय क अमळनेर या ठिकाणी पार पडले। आता याचे अध्यक्ष कोण होते कमेंट करून सांगायचं। अध्यक्ष 98 पार पडले नवी दिल्ली या ठिकाणी, त्याचे अध्यक्ष होत्या तारा भवाळकर। 99 पार पडणारे सातारा या ठिकाणी, त्याचे अध्यक्ष असणार आहेत विश्वास पाटील। जे काही बौद्ध चिन्ह होतं बघा तर ते कोणी साकारलेलं आहे? तर द फडणीस यांनी बघा बौद्ध चिन्ह हे साकारलेलं आहे। 6वा प्रश्न आहे, समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय ब उत्तराखंड हे बघा समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे। यासाठी एक समिती नेमण्यात आली होती बघा, तर त्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर रंजना प्रकाश देसाई। लक्षात ठेवायचं आहे, रंजना प्रकाश देसाई हे बघा त्या समितीच्या अध्यक्ष होत्या। ज्या आता एक लेटेस्ट प्रश्न आहे बघा त्याच्याशी त्या रिलेटेड आहेत, तो प्रश्न मी सांगणार नाही, तो तुम्हाला माहिती असेलच, जास्त आपल्याला माहिती या ठिकाणी घ्यायची नाही। लक्षात ठेवायचं आहे, उत्तराखंड राज्याने बघा समान नागरी कायदा हा सर्वप्रथम देशात लागू केला होता। त्यानंतर मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ते देखील लक्षात ठेवायचं आहे, त्याचं उत्तर देखील असणार आहे उत्तराखंड। पुढचा प्रश्न आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता? तर
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा पर्याय आपला भारत आहे बघा. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा किंवा लँडर उतरवणारा जगातील पहिला देश जर आपण पाहिलं तर तो आपला भारत आहे. चंद्रयान 3 मोहीम होती बघा, तर त्यानुसार बघा भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवलं होतं, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत कितवा देश आहे तर चौथा देश आहे. कितवा? चौथा देश. चंद्रयान 3 मिशन केव्हा राबवण्यात आलं होतं किंवा केव्हा लॉन्च करण्यात आलं होतं तर 14 जुलै 2023ला. 14 जुलै 2023ला चंद्रयान 3 हे मिशन लॉन्च करण्यात आलं होतं. LVM-3M4 या रॉकेटने ते प्रक्षेपित केलं होतं. कोठून प्रक्षेपित केलं होतं? श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणाहून ते प्रक्षेपित केलं होतं. आता त्या ठिकाणी काय आहे तर सतीश धवन अवकाश केंद्र आहे बघा श्रीहरिकोटा या ठिकाणाहून, आणि ते त्या ठिकाणाहून प्रक्षेपित केलं होतं. ज्या ठिकाणी हे लँडर उतरवलं बघा तर त्या उतरवलेल्या ठिकाणाला शिवशक्ती पॉईंट असं नाव दिलेलं आहे. शिवशक्ती पॉईंट. हे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. 8वा प्रश्न आहे 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा प्रदान करण्यात आला? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब ओपनहायमर, ज्याने त्या 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान बघा महत्त्वाचे 7 पुरस्कार जिंकले होते. लक्षात ठेवायचं आहे ओपनहायमर. IMP प्रश्न आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक होते या 96व्या ऑस्करचे क्रिस्तोफर नोलन, आणि अभिनेता होते किलियन मर्फी. हे झालं 96. 97 देखील काही दिवसांपूर्वी पार पडलेला आहे. 97व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बघा अनोरा हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. कोणता? अनोरा. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक शॉन बेकर. आता सर्वोत्कृष्ट अभिनेते कोण? कमेंट करून सांगायचं. पुढचा प्रश्न आहे ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा कोणत्या नदीच्या पात्रावर पार पडला? IMP प्रश्न आहे. सीन नदीच्या पात्रावर पार पडला होता बघा ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा. आता ऑलिम्पिक स्पर्धा केव्हा झाल्या? 2024ला झाल्या. कोणत्या ठिकाणी झाल्या? पॅरिस फ्रान्स या ठिकाणी झाल्या. महत्त्वाच्या पॉईंट्स आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया परीक्षेच्या अनुषंगाने. लक्षात ठेवायचं आहे सीन नदीच्या पात्रात पार पडला. 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस फ्रान्स या ठिकाणी घेण्यात आली. उद्घाटनावेळी भारताचे ध्वजवाहक कोण होते तर शरद कमल अचंता आणि PV सिंधू हे उद्घाटनावेळी भारताचे ध्वजवाहक होते. समारोपवेळी भारताचे ध्वजवाहक कोण होते? PR श्रीजेश आणि मनू भाकर. पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारतासाठी बघा पहिले पदक कोणी मिळवून दिले तर लक्षात ठेवायचं आहे मनू भाकर यांनी मिळवून दिले होते. कांस्य पदक मिळवून दिले होते. कसे? कांस्य पदक. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने एकूण पदके किती जिंकली तर फक्त 6 पदके जिंकली. त्या 6 मध्ये एकही सुवर्ण पदक भारताला जिंकता आलं नाही. 1 रौप्य पदक जिंकलं होतं. 5 कांस्य पदक जिंकली होती. रौप्य पदक कोणी जिंकले होते तर लक्षात ठेवायचं आहे नीरज चोप्रा यांनी ते जिंकलं होतं. पुढचा प्रश्न आहे सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात हा पर्याय तिसरा. कितवा? तिसरा क्रमांक लागतो. लक्षात ठेवायचं आहे तिसरा. त्यानंतर भारतातील सर्वात मोठे सौर ऊर्जा प्रकल्प कोणते तर भाडला सोलर पार्क. लक्षात ठेवायचं आहे भाडला सोलर पार्क हे जोधपूर राजस्थान या ठिकाणी आहे बघा, आणि ते भारतातील सर्वात मोठे सौर ऊर्जा प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे T20 वर्ल्ड कप 2024चा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणास घोषित करण्यात आले होते तर पर्याय जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह हा बघा T20 वर्ल्ड कप 2024चा मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून घोषित करण्यात आला होता. 2024चा T20 वर्ल्ड कप हा कोणत्या देशाने जिंकला? आपल्या भारताने जिंकलेला आहे. कोणाला पराभव करत तर साऊथ आफ्रिकेचा पराभव करत भारताने तो वर्ल्ड कप जिंकला होता. सर्वात जास्त रन कोणी बनवले होते तर रहमान उल्ला गुरबाज, आणि सर्वाधिक विकेट्स कोणी घेतले होते? अर्शदीप सिंग यांनी घेतले होते. त्यावेळी भारताचा कर्णधार कोण होता? रोहित शर्मा हा कर्णधार होता T20 जिंकला तेव्हा. आणि मुख्य प्रशिक्षक कोण होते? राहुल द्रविड होते. लक्षात ठेवायचं आहे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? पाकिस्तान नाही, वेस्ट इंडिज आणि अमेरिका या ठिकाणी. हे देखील लक्षात ठेवायचं. उपविजेता लक्षात ठेवायचं आहे साऊथ आफ्रिका. भारताचे विजेतेपद किती होते? दुसरे विजेतेपद होते. पहिले होते 2007 साली, त्यानंतर दुसरे विजेतेपद 2024 साली. चॅम्पियन्स ट्रॉफी देखील आपल्या भारताने जिंकलेला आहे बघा चॅम्पियन्स ट्रॉफी. पुढचा प्रश्न आहे अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोने कोणती मोहीम राबवली तर पर्याय ड गगनयान मोहीम राबवलेली आहे. इस्रोने 2025 हे वर्ष काय म्हणून घोषित केले तर गगनयान वर्ष. लक्षात ठेवायचं आहे गगनयान वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे 2025 हे वर्ष. कोणी? इस्रोने. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतात होत आहे
तर पर्याय AK-203 लक्षात ठेवायचं AK-203 या रशियन बनावटीच्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतात होत आहे. पुढचा 14वा प्रश्न आहे, बारसू रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर पर्याय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे बघा बारसू रिफायनरी प्रकल्प. पालघरमधील जे काही वाढवण बंदर आहे बघा, तर ते देखील खूप चर्चेत होतं बघा. त्यावर देखील भरपूर प्रश्न गेल्या परीक्षेमध्ये पडले होते. लक्षात ठेवायचं, पालघर वाढवण बंदर विचारलं तर पालघर आणि बारसू रिफायनरी प्रकल्प रत्नागिरी. पुढचा 14वा प्रश्न आहे, नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हा कोणत्या राज्यात उभारण्यात आला? तर तो उभारण्यात आला पर्याय ब आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. कोणत्या प्रदेशात? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये उभारण्यात आला होता स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस. कोणाचा पुतळा आहे तो? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. लक्षात ठेवायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो. स्टार मार्क करून ठेवायचा आहे. याला आपण मराठीत केलं तर सामाजिक न्यायाचा पुतळा. लक्षात ठेवायचा आहे, सामाजिक न्यायाचा पुतळा. आंध्र प्रदेशमध्ये कोठे? विजयवाडा या ठिकाणी, विजयवाडा. पुढचा प्रश्न आहे, जुलै 2024 मध्ये हाथरस शहरामध्ये एका आयोजित धार्मिक कार्यक्रमांमध्ये चेंगराचेंगरी होऊन 100 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. हाथरस हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे बघा पर्याय क उत्तर प्रदेश राज्यामध्ये बघा, ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली होती आणि 100 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच बघा विजय जो काय बघा, विजय थलापती, तर याच्या पक्षाच्या सभेमध्ये देखील चेंगराचेंगरी झाली होती आणि त्या ठिकाणी देखील काही जणांचा मृत्यू झाला होता. आता ते ठिकाण परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. ते तमिळनाडू राज्यामध्ये आहे. कोणत्या? तमिळनाडू. हे लक्षात ठेवायचं आहे, तमिळनाडू राज्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर लक्षात ठेवायचं आहे आपल्या महाराष्ट्र बघा. स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य आपला महाराष्ट्र आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य विचारलं तर केरळ. ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे. पुढचा प्रश्न, मुंबईतील ग्रीन हायड्रोजन जाहीर करणे देखील आपला महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. लक्षात ठेवायचं, ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे. पुढचा प्रश्न आहे, मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतरण कोणत्या नावाने करण्यात आले? तर पर्याय क CD देशमुख. आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते बघा, आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? CD देशमुख यांच्या नावाने बघा चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतरण हे करण्यात आलेले आहे. महत्त्वाचे नामांतरण लक्षात ठेवायचे आहेत. कोस्टल रोडला कोणाचं नाव देण्यात आलं आहे? संभाजी महाराजांचं देण्यात आलेलं आहे. हे देखील लक्षात ठेवायचं, कोस्टल रोड संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा, उस्मानाबादचं धाराशिव, पुण्यातील वेल्हे तालुक्याचं नामकरण राजगड, इस्लामपूरचं ईश्वरपूर. त्यानंतर आणखीन काय राहिलं, जसं आठवेल तसं सांगतो, सध्या आठवत नाहीये. पुढचा प्रश्न आहे, आरोग्याचा अधिकार विधेयक धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर आरोग्याचा अधिकार विधेयक धोरण लागू करणारे देशातील पहिले राजस्थान होते. देवळाली येथे अग्निवॉरियर युद्ध सराव 2024 आहे बघा, तर तो कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला? तर अग्निवॉरियर हा जो काही युद्ध सराव असतो बघा, तर तो भारत आणि सिंगापूर, पर्याय घेतलेला नाही, सॉरी क्षमा असावी, तर भारत आणि सिंगापूर या दोन देशादरम्यान बघा आयोजित केला जातो. आणि गेल्या वर्षीचा तो देवळाली महाराष्ट्र या ठिकाणी पार पडलेला अग्निवॉरियर युद्ध सराव. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमचा साठ्याचा शोध लागला? तर पर्याय क जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा लिथियमच्या साठ्याचा शोध लागलेला, जवळपास 5.9 दशलक्ष. रियासी जम्मू काश्मीर, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. स्थान विचारलं तर रियासी जम्मू काश्मीर. पुढचा प्रश्न, वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात विकसित केले जात आहे? तर पर्याय क पालघर जिल्ह्यामध्ये विकसित केले जाते. मगाशी सांगितलं होतं बघा, वाढवण बंदर जे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये विकसित केले जात आहे. देशातील सर्वात मोठे बंदर, त्यानंतर याच बंदरावर बघा समुद्रावरील सर्वात लांबीची संरक्षक भिंत ही उभारली जात आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. समुद्रामधील सर्वात लांबीची संरक्षक भिंत. जागतिक बाजारपेठ देखील याच ठिकाणी स्थापन केली जाणार आहे. भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कोठे स्थापन करण्यात आले? हॅनले लडाख या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले.
भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व्ह. भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहे? तर पर्याय ड भारत आणि बांगलादेश. लक्षात ठेवायचं आहे, मैत्री पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवला जाणार आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, बहुतेक वेळा हा प्रश्न विचारला जाणार नाही तरी याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2023 कोणत्या देशाने जिंकला? कमेंट करून सांगायचं आहे. सध्या महिलांचा ODI विश्वचषक हा आपल्या भारतामध्ये होत आहे. भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान ODI विश्वचषक हा लक्षात ठेवायचा आहे. आपल्या भारतात त्याचं आयोजन केलं जात आहे. येणारा T20 वर्ल्ड कप पुरुषांचा तो देखील आपल्या भारतातच आयोजित आहे. माझी लाडकी बहीण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, आपल्या महाराष्ट्र सरकारने बघा माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली योजना आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे, लक्षात ठेवायचं आहे, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे. महिलांसाठी दर महिना 1500 रुपये, किती 1500 रुपये मिळतात. 17 ऑगस्ट हा लाडकी बहीण दिवस साजरा केला जातो. 17 ऑगस्ट ज्यावेळी पहिला हप्ता पडला होता बघा तेव्हा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर सुजाता सौनिक. सुजाता सौनिक ह्या बघा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? राजेश कुमार मीना. लक्षात ठेवायचं आहे, सध्या पहिल्या महिला विचारलं तर सुजाता सौनिक. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासन वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ कोठे स्थापन करणार आहे? पंढरपूर. लक्षात ठेवायचं आहे, पंढरपूर या ठिकाणी स्वतंत्र वारकरी महामंडळ स्थापन करणार आहे. आता पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? कमेंट करून सांगा. पुढचा 29वा प्रश्न, 9वा ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024 कोणत्या देशाने जिंकला? आपल्या भारताने जिंकला. पराभव कोणाचा केला? साऊथ आफ्रिकेचा केला. आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? वेस्ट इंडिज आणि अमेरिका. पुढचा प्रश्न, देशात कधीपासून 3 नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले? तर लक्षात ठेवायचं 1 जुलै 2024 पासून. केव्हापासून? 1 जुलै 2024 पासून देशात नवीन 3 फौजदारी कायदे लागू करण्यात आलेले आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय दक्षता अधिनियम. जागा कोणत्या कायद्याची घेतली? तर भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि भारतीय पुरावा कायदा 1872 या 3 कायद्यांची जागा घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, 18वी लोकसभा निवडणूक देशात किती टप्प्यात घेण्यात आली? तर देशात 7 टप्प्यांमध्ये घेण्यात आली 18वी लोकसभा निवडणूक. आणि महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये घेण्यात आली. हे देखील लक्षात ठेवायचं आहे, देशात 7 आणि महाराष्ट्रामध्ये 5. सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या? BJPने जिंकल्या. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 हा पर्याय क अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 2022चा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 2024चा राम सुतार यांना प्रदान करण्यात आलेला आहे 2024चा. पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूंनी पहिले पदक जिंकले होते? तर मगाशी आपण सांगितलं मनू भाकर यांनी जिंकलं होतं, कांस्य पदक जिंकलं होतं. त्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य पदक पटकावली. केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली? तर अरविंद पनगारिया. लक्षात ठेवायचं, अरविंद पनगारिया यांची 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांनी नियुक्ती केलेली आहे. राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? नाशिक, महाराष्ट्र या ठिकाणी राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 हा पार पडला होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी 2024चा विजेता कोण बनला आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, कार्लोस अल्काराज. पर्याय ब, कार्लोस अल्काराज हा विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2024चा विजेता ठरला होता. 2025चा जर आपण पाहिला तर जॅनिक सिन्नर आहे बघा. 2025चा जॅनिक सिन्नर, 2024चा कार्लोस अल्काराज, 2025चा जॅनिक सिन्नर. पुढचा प्रश्न, आशिया महिला चषक 2024 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला? तर श्रीलंकेने जिंकलेला आहे बघा. आशिया महिला
क्रिकेट चषक 2024 हा श्रीलंकेने जिंकलेला आहे. पुरुषांचा कोणी जिंकलेला? आपल्या भारताने जिंकलेला बघा, जो आता काही दिवसांपूर्वी झाला बघा, तर तो आपल्या भारताने जिंकलेला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा NIAचे प्रमुख खालीलपैकी कोण बनले आहेत? तर सदानंद दाते. लक्षात ठेवायचंय, सदानंद दाते हे NIAचे प्रमुख आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिले वैदिक घड्याळ हे कोठे बसवण्यात आले? तर उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी जगातील पहिले वैदिक घड्याळ हे बसवण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इमॅन्युएल मॅक्रॉन हे आमंत्रित करण्यात आले होते. ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? तर फ्रान्स. लक्षात ठेवायचंय, फ्रान्स या देशाचे ते राष्ट्रपती आहेत. हे झालं 75 व 76व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून प्रबोवो सुबियांतो यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. ते इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहेत बघा, इंडोनेशियाचे. जेव्हा पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला बघा, तर त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुकार्नो यांना आमंत्रित केलं होतं आणि ते देखील इंडोनेशियाचेच राष्ट्राध्यक्ष होते, सुकार्नो. पुढचा प्रश्न, 2024 मध्ये कोणत्या व्यक्तीस भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे? तर पर्याय ड, लालकृष्ण अडवाणी. लक्षात ठेवायचंय, लालकृष्ण अडवाणी यांना 2024 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता थोडीशी माहिती घेऊया. एकूण 5 जणांना 2024 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. किती? 5 जणांना. 2024 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले कोण? तर कर्पूरी ठाकूर यांना पहिला भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता 2025 मध्ये. त्यानंतर लालकृष्ण अडवाणी हे दुसरे आणि 3 जणांना एकत्रच जाहीर झाला होता. त्यांची नावे सांगतो, MS स्वामीनाथन, चौधरी चरण सिंग आणि PV नरसिंह राव. पुन्हा 5 नावे घेतो. पहिले कर्पूरी ठाकूर, दुसरे लालकृष्ण अडवाणी, त्यानंतर MS स्वामीनाथन, चौधरी चरण सिंग आणि PV नरसिंह राव. या 5 जणांना 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार हा सन्मानित करण्यात आला होता. त्यामध्ये एक नाव आहे बघा, MS स्वामीनाथन, ज्यांना भारताचे 4ही सर्वोच्च पुरस्कार मिळालेले आहेत, ज्यामध्ये भारतरत्न असेल, पद्मविभूषण असेल, पद्मभूषण असेल आणि पद्मश्री हे 4ही पुरस्कार त्यांना प्राप्त. त्यांचं नाव आहे MS स्वामीनाथन. लक्षात ठेवायचं आहे. एकूण संख्या किती झालेली आहे? 53 झालेली आहे. भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची संख्या किती? 53. शेवटचा 2019 मध्ये झाला होता. त्यानंतर डायरेक्ट 2024 मध्ये 5 जणांना तो प्रदान करण्यात आलेला आहे. 2025 मध्ये एकाही व्यक्तीस भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला नाही. पुढचा प्रश्न, जगातील पहिली मिस AI खालीलपैकी कोण बनली आहे? केन्झा लायली ही बघा जगातील पहिली मिस AI आहे. पहिली महिला शिक्षिका कोण? AI आयरिस आहे बघा, आयरिस. लक्षात ठेवायचं आहे, आयरिस. भारतातील सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून कोणत्या राज्याची निवड करण्यात आली? तर आपल्या महाराष्ट्राची निवड करण्यात आली होती बघा. पुढचा प्रश्न आहे, फ्रेंच ओपन टेनिस पुरुष एकेरी 2024 चा विजेता कोण बनला आहे? तर लक्षात ठेवायचं पर्याय ब, कार्लोस अल्काराज हा फ्रेंच ओपन टेनिस पुरुष एकेरी 2024 चा विजेता ठरलेला आहे. त्यानंतर 2025 चा देखील विजेता तोच आहे, कार्लोस अल्काराज. कियर स्टारमर कोणत्या देशाचे कियर स्टारमर हे टिंब आहे, तर ते ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. लक्षात ठेवायचं, ब्रिटनचे पंतप्रधान. महाराष्ट्राचे महाधिवक्ता सध्या खालीलपैकी कोण आहेत? आता महाराष्ट्राचे महाधिवक्ता हे बिरेंद्र सराफ होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला. सध्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता हे पद जे काय आहे बघा, तर ते रिक्त आहे. लक्षात ठेवायचं, रिक्त आहे. बिरेंद्र सराफ हे योग्य उत्तर होणार नाही. आपण 2024 चे प्रश्न पाहत आहोत, ते आपण सध्या अपडेट जे काय झाले आहेत बघा, तर ते देखील आपण त्या ठिकाणी कव्हर करत आहोत. तर सध्या महाराष्ट्राचा महाधिवक्ता कोणी नसून ते पद रिक्त आहे. बिरेंद्र सराफ यांनी त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. पुढचा प्रश्न, ओम बिर्ला यांची टिंब लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली, अचूक उत्तर काय? आता हा प्रश्न तुमच्यासाठी, याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, म्हणजे मला कळेल की किती जण व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहतात. एक प्रश्न आणखी असणार तुमच्यासाठी, त्याचं उत्तर देखील आपल्यालाच द्यायचं आहे, पण ते शेवटी असेल. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे इंग्लंडच्या कोणत्या म्युझियम मधून महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झाली? तर लक्षात ठेवायचंय,
पर्याय ड व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम जे लंडन या ठिकाणी आहे बघा. तर या ठिकाणाहून वाघनखे ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झाली होती छत्रपती शिवरायांची. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर चैत्राम पवार. लक्षात ठेवायचं आहे, चैत्राम पवार यांना महाराष्ट्राचा पहिला वनभूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता. पहिला विज्ञान रत्न गोविंदराजन पद्मनाभन. लक्षात ठेवायचं आहे, गोविंदराजन पद्मनाभन. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचा पुरुष ध्वजवाहक कोण? मगाशीच आपण पाहिलं होतं, तर शरद कमल अचंता हा उद्घाटनावेळी भारताचा ध्वजवाहक होता. त्यासोबत PV सिंधू होती आणि समारोपवेळी PR श्रीजेश आणि मनु भाकर ही होती. लक्षात ठेवायचं आहे. भारतातील पहिले हायड्रोजनवरील पर्यटन जहाज कोणत्या शिपयार्ड येथे बांधले? तर कोची शिपयार्ड या ठिकाणी बांधलेले आहे. ते दाखल कोणत्या ठिकाणी झालं होतं? तर ते उत्तर प्रदेश या ठिकाणी दाखल झालं होतं. कुठे? उत्तर प्रदेश या ठिकाणी. ते देखील लक्षात ठेवायचं आहे. उत्तर प्रदेश कोठे विचारलं तर वाराणसी या ठिकाणी दाखल झालं होतं. कुठे? वाराणसी. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. वाराणसी या ठिकाणी दाखल झालं होतं काशी ते प्रयागराज दरम्यान. पुढचा प्रश्न, 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर नर्गिस मोहम्मद यांना 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 2024चा कोणास प्रदान करण्यात आला? निहान हिडांक्यो. निहान हिडांक्यो या संस्थेला प्रदान करण्यात आला 2024चा. आणि 2025चा कोणास जाहीर झालेला आहे? तर मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न, आसाममधील मोईदम्स हे देशातील कितवे जागतिक वारसा स्थळ? तर ते आहे बघा 43वे जागतिक वारसा स्थळ. कितवे? 43वे. 44वे कोणते आहे? तर जे काही छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले आहेत बघा, तर त्या 12 किल्ल्यांना नुकतंच जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामध्ये 11 हे आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि एक आहे ते तमिळनाडू राज्यामध्ये आहे. त्याचं नाव काय विचारलं तर जिंजी. लक्षात ठेवायचं, जिंजी, जो तमिळनाडू राज्यामध्ये आहे. असे एकूण 12 किल्ल्यात बघा त्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण? रश्मी शुक्ला आहेत. रश्मी शुक्ला. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतरण काय करण्यात आले? तर पर्याय गणतंत्र मंडप असे करण्यात आलेले आहे. अशोक हॉलचे नामकरण काय करण्यात आले? तर अशोक मंडप असं करण्यात आलेलं आहे. अशोक मंडप. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून D.Litt पदवी प्रदान करण्यात आली होती? हा प्रश्न तुमच्यासाठी. याचं योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच द्यायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे गेल्या वर्षी जे काही पोलीस भरतीमध्ये आणि तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते बघा, तर ते सर्व आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. या कव्हर करण्यासोबतच आपण जेवढे काही अपडेट प्रश्न देखील होते बघा, तर ते देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं. याचा PDF मी टेलिग्रामवर अपलोड करीनच, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, लाईक देखील करायचा आहे. आणि रोजचा आपला जो काही चालू घडण्याचा व्हिडिओ असतो बघा, तर तो सकाळी दररोज 9 वाजता आपण अपलोड करत असतो. केव्हा? 9 वाजता. तो देखील आपल्याला रोज पाहायचा आहे, कारण लवकरच तलाठी भरती आणि पोलीस भरती ही आलेली आहे. आणि त्यासाठी आपल्याला महत्त्वाचे प्रश्न, चालू घडण्याचे प्रश्न हे कव्हर करायचे आहेत. एकही मार्क आपल्याला चालू घडामोडीमध्ये घालवायचा नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.